राज्यात 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पार्टी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच HSRP बसवणं बंधनकारक केलं आहे। यासाठी 30 जून ही अखेरची मुदत देण्यात आली होती, परंतु नंबर प्लेटचा तुटवडा आणि नोंदणीसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे तिसऱ्यांदा 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। ही शेवटची मुदत असून या दिलेल्या मुदतीत नोंदणी न केलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा राज्य परिवहन विभागाने दिला आहे। परिवहन विभागाच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की राज्यातील 30% वाहनधारकांनीच नवीन नंबर प्लेट बदलली आहे। 70% वाहनधारकांची नोंदणी व्हायची आहे आणि त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता HSRP नंबर प्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ 15 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे। राज्यात सध्या 2 कोटीपेक्षा जास्त जुनी वाहनं आहेत। यापैकी केवळ 23 लाख वाहनांवर HSRP बसवण्यात आलं असून 40 लाख वाहनधारकांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे। त्यामुळे अद्याप जवळपास 1,25,00,000 वाहनांवर नवीन नंबर प्लेट बसवणे बाकी आहे। सर्व वाहन चालकांना विशेषतः वाहन मालकांना निवेदन करण्यात येत आहे की सर्वांनी नवीन 1/4/19 पूर्वीची जी वाहनं आहेत आपली नोंदीत, तर त्या वाहनांसाठी HSRP प्लेट लावणे बंधनकारक आहे आणि HSRP प्लेट लावण्यासाठी आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की त्या मुदतीपूर्वीच सर्वांनी HSRP प्लेट लावून घ्यावी आणि आपलं काम हे रोजमर्रा कंपनीकडे देण्यात आलेलं आहे। त्यांची जवळजवळ 32 सेंटर्स आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याप्रमाणे ऑनलाईन बुकिंग करायचं आहे। आपण ऑनलाईन बुकिंग करून अपॉइंटमेंट नोंदणी करून घेतल्यानंतर त्या सेंटरमध्ये जाऊन HSRP नंबर प्लेट लावणं आपल्याला बंधनकारक आहे। HSRP प्लेटचं ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे। 2 व्हीलरसाठी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये फी आहे। 3 व्हीलरसाठी 500 रुपये, LNV म्हणजे हलकी मोटर वाहनं म्हणजे कार संवर्ग, नंतर ट्रक, बसेस ह्या वाहनांसाठी 745 रुपये एवढे शुल्क आहे HSRP प्लेटसाठी। या प्लेटचं वैशिष्ट्य म्हणजे या प्लेटमध्ये छेडछाड करता येत नाही आणि ती एकदा जर काढली तर ती परत बसवता येत नाही आणि त्यामुळे वाहनांची नंबर प्लेट चोरी किंवा नंबर प्लेट बदलून चोरीचे गुन्हे करणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे। त्यामुळे सर्व वाहनधारकांना निवेदन करण्यात येत आहे की सर्वांनी HSRP प्लेट आपल्या वाहनांना बसवून घेण्यात यावे। आपल्या अमरावती जिल्हा हा झोन 1 मध्ये येत असून जवळजवळ 32 सेंटर्स आहेत आणि त्या 32 सेंटर्सची यादीसुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये दिलेली आहे आणि तरी सर्व वाहनधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा।